नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरुष सूक्त म्हणजे काय, पुरुष सूक्ताविषयीची माहिती, महत्त्व आणि पुरुष सूक्त पठणाचे कसे व कोणते फायदे होतात ते बघणार आहोत। सर्वप्रथम आपण सूक्त म्हणजे काय ते बघूया। तर सूक्त म्हणजे वेदांमध्ये निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे। वेदातील विशिष्ट देवतांची स्तुती करणाऱ्या ऋचांचा व तत्सम मंत्रांचा समुच्चय म्हणजे सूक्त। थोडक्यात सूक्त म्हणजे एक स्तोत्र आहे आणि वैदिक मंत्रांचा असा विशिष्ट मंत्रसमूह जो एक दैवत्य आणि एकार्थ असेल, म्हणजे एकाच अर्थाचा, त्याला सूक्त म्हटले जाते। बोली भाषेत सांगायचे गेले तर सूक्त म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगितले गेलेले। आता आपण पुरुष सूक्ताविषयीची माहिती बघणार आहोत। हे हिंदू धर्मातील ऋग्वेदातल्या 10व्या मंडलातील एक प्रमुख सूक्त किंवा मंत्रसंग्रह आहे। हे सूक्त संस्कृत भाषेमध्ये आहे। पुरुष सूक्तामध्ये विराट अशा पुरुषाचे वर्णन आहे। त्या विराट पुरुषाला वैदिक ईश्वराचे स्वरूप मानले गेले आहे। पुरुष सूक्तामध्ये एका विराट परमपुरुषाचे, परमात्म्याचे वर्णन असून ज्यापासून संपूर्ण विश्व निर्माण झाले आहे। हे ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील 90वे सूक्त आहे। हे सूक्त षोडशोपचार पूजेत वापरले जाते आणि यात सृष्टीची उत्पत्ती, वर्णव्यवस्था आणि वैश्विक शक्तीचे वर्णन आढळते, ज्यामुळे शांती, समृद्धी आणि पापमुक्ती मिळते असे मानले जाते। या सूक्तामध्ये चतुर्वर्ण, मन, प्राण, इंद्रिये आदी शारीरिक व नैसर्गिक गोष्टींचा उल्लेख आहे। यात यज्ञाचे वर्णनही केले आहे। षोडशोपचार पूजा करताना पुरुष सूक्तातील एक ऋचा एक उपचारासाठी वापरली जाते। महाग्निचयनामध्ये आणि विष्णुयागात याचा वापर होतो। थोडक्यात पुरुष सूक्त हे सृष्टीच्या एकात्मतेचे आणि परमेश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन करणारे एक अत्यंत महत्त्वाचे वैदिक स्तोत्र आहे। यानंतर पुरुष सूक्त पठणाचे फायदे। भगवंताची असीम कृपा व सर्व प्रकारच्या पापमुक्तीसाठी पुराणात पुरुष सूक्त सर्वश्रेष्ठ मानले जाते। या सूक्ताचे नित्यनियमित एकदा पठण केल्यास या जन्मामधील घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळते। या सूक्ताचे नित्यनियमित 5 वेळा पठण केल्यास पूर्वजन्मातील आणि या जन्मातील देखील पापांपासून मुक्ती मिळते। पुरुष सूक्तामुळे आध्यात्मिक उन्नती, मनःशांती, समृद्धी आणि जीवनातील अडथळे दूर होतात। तसेच हे उत्तम आरोग्य, संतती प्राप्ती आणि नातेसंबंधांमध्ये सुधारणा घडवून आणते, ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल होतात, मन शांत होते, तणाव कमी होतो आणि नकारात्मक विचार दूर होतात, एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता येते, परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान मिळते। महिलांनी पुरुष सूक्त व स्त्री सूक्त पठण करू नये असे शास्त्र सांगते। तुम्ही पुरुष सूक्ताचे पाठ 3, 7, 11, 16 अशा पुनरावृत्तीने करू शकता। पुरुष सूक्ताच्या पाठामुळे घरातील वातावरण अतिशय सकारात्मकतेने, प्रसन्नतेने भरले जाते। शिवाय श्रीहरी विष्णूंची अनंत कृपा मिळते। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।